हाय फ्रेंड, नमस्कार, राम राम. आज आपल्याला गार्डन क्लब यांच्यामार्फत फ्लावर शो 2025 आयोजित करण्यात आलेला आहे. हा फ्लावर शो आपल्याला बघण्यासाठी महावीर गार्डन कलेक्टर ऑफिस याच्या बाजूला यायला लागेल. इथे 6 व 7 तारखेला हा फ्लावर शो आयोजित करण्यात आलेला आहे. खरंच हा शो बघण्यासारखा आहे. इथे अनेक व्हरायटीचे फुले आपल्याला बघायला मिळतात, तसेच झाडे पण बघायला मिळतात. तर आज आपण हा शो बघूया किंवा आपण प्रदर्शन बघूया. तर चला मग आता आपण फ्लावर याच्यात आलेलो आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या जातीचे फुलं बघायला मिळतात. त्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केलेले झाडांचे पॉट आपल्याला इथे बघायला भेटतील. बघा, स्नेक प्लॅन्ट, नंतर ही विविध प्रकारची गुलाबाची फुले काचेच्या बाटलीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. हे आपल्याला शोमध्ये बघायला भेटतात. बघा, अशा प्रकारे विविध फुले आहेत. तसेच फ्लावर पॉटमध्ये वेगवेगळे डेकोरेशन केलेलं आहे. त्याचसोबत इथे बोन्साय झाडे पण आहेत आपल्याला बघायला भेटतात. तर हे सर्व आपल्याला इथे भेटते. जेरबेरा, ॲडेनियमपासून विविध प्रकारचे बोन्साय केलेले इथे आपल्याला बघायला भेटते. बघा किती सुंदर आहे. वडाच्या झाडाला पण बोन्साय लुक किती भारी वाटतो. बघा, फिश पॉटमध्ये पण विविध प्रकारचे रोपे लावलेले आपल्याला बघायला भेटतात. झेंडूची झाडं, विविध नक्षीकाम केलेले फळामध्ये फ्लावर इथे आपल्याला बघायला भेटेल. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती फुलांच्या इथे आपल्याला बघायला भेटते. त्याची आपल्याला नावं पण माहिती नाहीत. असे वेगवेगळे प्रकारचे फुलांची जाती आपल्याला इथे बघायला भेटतात. जास्वंदीचे वेगवेगळे प्रकार इथे आपल्याला समोर फ्लावरचे गुच्छ तयार केलेले आपल्याला दिसतात. किती चांगले गुच्छ आहेत बघा आपल्याला भेट देण्यासाठी. वडापासून वडाच्या झाडाचं बोन्साय केलेलं आहे. किती सुंदर दिसते बघा. हे बघा किती, जसे हे फूल प्लास्टिकचं फूल आहे असं आपल्याला जाणवतं, पण हे ओरिजिनल फूल आहे. हे बघा, प्लास्टिकच्या फुलासारखं आहे. किती मस्त. हे आपल्याला नाव पण माहीत नसेल अशी वेगवेगळ्या जातीचे फुलं आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा प्रकारे बघा, खरंच खूप छान हे प्रदर्शन आहे. खरंच एकदा व्हिजिट देऊन विविध जातीची फुलं आपल्याला इथे बघायला भेटतील. विविध जातीचे, विविध प्रजातीचे आणि बाहेरच्या देशातील पण आपल्याला इथे बघतात. हे सगळं बोन्सायचे इथे सेट केलेलं आहे. बघा, सगळे बोन्साय याच्यामध्ये वडाचं आहे, पिंपळाचं आहे, चिंच, तसे रानटी झाडं, त्यांच्यापासून विविध प्रकारचे बोन्साय इथे तयार केलेले आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, वडाचं आहे, समोर चिंचेच्या झाडाचं पण बोन्साय केलेलं आहे. या बाजूला चिक्कूच्या झाडाचं बोन्साय केलेलं आहे. त्याला बारीक बारीक चिक्कू पण आलेले आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे खूप छान बोन्सायचे झाडं आपल्याला इथे बघायला मिळतात. खरंच ह्या झाडं बघायला किती छान वाटतं बघा. अशा प्रकारची विविध छटा, विविध लुक असलेले झाडं व विविध प्रजाती आपल्याला बघायला मिळते. हे बघा, किल्ल्यावरती कसे झाडं वगैरे लावलेले आपल्याला दिसतात. सर्व झाड कसा किती चांगला लुक येतो. याच्यामुळे आपल्याला किती शांत मन वाटते. येत्या फ्लॉवरमध्ये हे आता आर्किटेक्टचे झाड आहेत, विविध फुलं असलेली आहेत बघा याच्यात. खरंच किती मस्तपैकी असे फुलदाणे तयार केलेले आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा प्रकारे विविध प्रजातीचे घरामध्ये इनडोअर, आउटडोअर असे आपल्याला प्रजातीचे झाडं आपल्याला इथे बघायला मिळतील. त्याची आपल्याला नावं पण माहिती नाहीत असे विविध जाती. हे बघा, सर्क्युलंट प्लांट आहे, जे शोसाठी वगैरे आपण वापरतो. खूप विविध प्रकारचे आहेत आपल्याला इथे झाडं बघायला मिळते. प्रत्येकाचे नाव सांगायला जर गेलं तर आपला हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. शॉर्टकटमध्ये आपण प्रत्येक झाड कशा प्रकारे आहे, कोणते लोक आहे, आणि या प्रदेशांमध्ये आपण झाडं विकत पण घेऊन जाऊ शकतो. हे सर्क्युलंट आहे. सर्क्युलंटचे किती प्रकार आहेत बघा. खूप अशी विविध प्रजाती आपल्याला, जी बाहेरच्या देशातील प्रजाती आहेत ते पण आपल्याला इथे बघायला भेटतात. महावीर गार्डन फ्लावर शो. हे बघा किती सुंदर सुंदर झाडं आहेत बघा. किती मनमोहक असे झाडात आपल्याला इथे. यामध्ये इनडोअर पण आहेत, आउटडोअर पण आहेत, सावलीत वाढणारे आहेत किंवा उष्णकटिबंधामध्ये वाढणारे पण इथे
झाडं आपल्याला भेटतात. लहान पॉटमध्ये बनवले, मोठ्या पॉटमध्ये. हे हँगिंग प्लांट आहे. हँगिंग प्लांटमध्ये पण आपल्याला विविध प्रजाती, ही कॅक्टसची व्हरायटी आहे बघा, इथे आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारे सिंगोनियम आहे, ॲडेनियम आहे. ॲडेनियमच्या विविध जाती इथे बघायला मिळतात आपल्याला. हँगिंग प्लांट पण आपल्याला इथे खूप छान आणि सुंदर असे बघायला भेटतात. हे बघा, अशा प्रकारे ग्राहक पण आपल्या आवडती झाडे घेऊन जाताना आपल्याला इथे दिसत आहे. खूपच छान अशी इथे आपल्याला झाडं बघायला मिळतात. हे बघा, अशा प्रकारचे विविध प्रजातीची, जे आपल्याला माहिती नसेल अशा प्रजातीची झाडं इथे आपल्याला बघायला भेटते. आज जरी तुम्हाला यायला भेटलं नाही तर उद्या नक्कीच येऊन बघून जा. हे बघा, गुलाबाच्या विविध प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळतात. हे कंदापासून तयार झाली फुलं आहेत बघा. ह्याच्यात आपल्याला नाव पण माहीत नाही. गुलाबाची झाडं आहेत, नंतर सुगंधी फुलाची पण झाडं आहेत. खूप छान अशा आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळतात. हे सगळे आपल्याला सर्क्युलंट, कमी पाण्यावरती आणि व्यवस्थित येणारे आणि उन्हामध्येही यांना कोणत्याही प्रकारचे त्रास न होणारे अशी झाडं आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे झाडांची किंमत 50 रुपयापासून हजारापर्यंत आहेत. आपल्याला जे आवडतील ते झाडं आपण इथे खरेदी करू शकतो. हे बघा कसे आहे, किती सुंदर असे झाडं आहेत. आपल्याला सर्व झाडे इथे बघायला मिळते. हे सर्व सर्क्युलंट प्लांट आहेत, कमी पाण्यावरती येणारे हे झाड आहेत सगळे. इथे थोडेसे कॅक्टस आहेत. ॲडेनियमच्या पण विविध प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा प्रकारे सर्क्युलंट आहेत. वेलवर्गीय पण आहेत. हँगिंगमध्ये पण आपण हे वाढू शकतो. अशा प्रकारची ही झाड आहेत. इनडोअर पण ठेवू शकतो, आउटडोअर ठेवू शकतो. खरंच ऑफिसमध्ये पण आपल्याला ठेवण्यासाठी किंवा आपल्या घराच्या बाजूला किंवा टेरेस गार्डनमध्ये लावण्यासाठी अशा विविध प्रकारचे आपल्याला इथे झाडं बघायला मिळतात. विविध प्रजाती पण आपल्याला झाडांच्या इथे बघायला मिळते. हे सर्व सर्क्युलंट आहेत बघा, किती छान आहेत. आणि कलरमध्ये पण आपल्याला इथे बघायला मिळतात. खरंच प्रत्येकाचे नावं जर बघायला गेलं तर खूप जी प्लांट आहेत, कृष्णकमल आहे किंवा बनाना ट्री आहे. अशा विविध प्रकारचे आपल्याला इथे झाडं बघायला मिळतात. पोटॅटो वेल्स वगैरे आहेत. हँगिंगसाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो. असे आहेत. हे 50 रुपयापासून पॉट तयार आहेत. 50चे आहे, 100चे आहे, 150चे आहेत. जशा झाडांच्या व्हरायटी आहेत त्याच्यानुसार त्यांच्या प्राईज आहेत. हे बघा, आपल्याला इथे बघायला मिळतात. अशा विविध आहेत. किती छान अशी प्रजाती आपल्याला इथे बघायला मिळत आहे बघा. अशा प्रकारचे आपल्याला इथे सर्क्युलंट पण आपल्याला इथे बघायला मिळत आहे बघा. किती सुंदर असे आहेत बघा. हँगिंगमध्ये पण लावलेले आहेत. असे आपल्याला नाव पण माहिती नाहीत असे झाडं इथे आपल्याला बघायला मिळतात. खरंच एकदा सर्वांनी व्हिजिट द्या. 6 तारीख आणि 7 तारखेला महावीर गार्डन फ्लॉवर शो. हे बघा, हे सर्व सर्क्युलंटच्या व्हरायटी आहेत. हँगिंग ट्री, बनाना ट्री, अशा विविध प्रकारचे आपल्याला इथे सर्क्युलंट बघायला मिळतात. किती सुंदर मनमोहक असे आहेत बघा. हे आपण इनडोअर पण ठेवू शकतो, आउटडोअर पण ठेवू शकतो. आणि कमी पाण्यात येणारे आणि कमी केअरमध्ये येणारे हे सर्व झाड आहेत. जास्त केअर करायची गरज नाही पडत. इथे आपल्याला शेणखत पण मिळू शकते, गांडूळ खत किंवा विविध प्रकारचे स्टँड पण आहेत झाडं ठेवण्यासाठी आपल्याला इथे उपलब्ध आहेत बघा. अशी विविध प्रकारचे स्टँड इथे आपल्याला इथे बघायला मिळतात. सिंगल प्लांट आहेत. अशा प्रकारे इथे झाड आहेत. असे विविध प्रकारचे आपल्याला झाडे इथे बघायला मिळतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा. तसे या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला क्लिक करून असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांमध्ये शेअर करा. बाय, भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.